धुवून घ्यायचं. चौथ्या नावाच्या उच्चाराला पाणी तांदळामध्ये सोडून द्यायचं. असं आपल्याला 2 वेळा विराचमन करायचं. डाव्या हातानं कळीभर किंवा चमचाभर पाणी उजव्या हातामध्ये घ्यायचं. ओम केशवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्या. पुन्हा पाणी घ्यायचं. ओम नारायणाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं. ओम माधवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्या. ओम गोविंदाय नमः, तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं. पुन्हा हीच कृती करायची म्हणजे विराचमन. ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, ओम गोविंदाय नमः. आता हात जोडावे. ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अदक्षिणाय नमः, ओम नरसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरे नमः. गणपती बाप्पाचं ध्यान करायचं. गायत्री मंत्र म्हणावा. प्राणायाम करता आला अवश्य करा. ओम भूर्भुवस्वः तस्य पितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरम्. आता आपण सर्व देवतांना वंदन करणार आहोत. आपला डावा हात डाव्या कानाला, उजवा हात उजव्या कानाला लावायचा. त्यानंतर देवाचं ध्यान करून हात जोडायचा. या सर्व देवांना आपण पूजेसाठी आमंत्रित करणार आहोत. ओम श्री महागणपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, श्री स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातृपितृदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. आता पूजेतील महत्त्वाचा भाग संकल्प. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्या. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षताचं फूल घ्यावं. गणपती बाप्पाचं ध्यान करा. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणे द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे द्वैवत्सरमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणतीरे शालिवाहनशके विष्णुनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षतो भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्या तिथो विष्णुवासरे विष्णुदिवसनक्षत्रे विष्णुस्थिते वर्तमानजन्मे विष्णुस्थिते श्रीसूर्ये विष्णुस्थिते श्रीदेवगुरो शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु तत्सु शुभनामयोगे शुभकर्णे एवं विशेषणविशिष्टायां शुभपन्नतिथो म्हणायचं. मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं अस्माकं सकल कुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थं अभिष्टकामना सिद्ध्यर्थं प्रतिवार्षिक विहितं पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थं यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्ये. आपलं स्वतःचं नाव घ्यायचं. अहम नामे. आपल्या गोत्राचा उच्चार करायचा. गोत्र माहीत नसेल तर कौशिक गोत्र म्हणायचं. गोत्रे प्राणप्रतिष्ठापनपूर्वकं ध्यानावाहनादि षोडशोपचार पूजनं करिष्ये. आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या. हे पूजेचं पाणी झाडांना घालू, तुळशीला घालू नका. यानंतर आसन शुद्धी म्हणजेच आपण ज्या ठिकाणी पूजेला बसलेत असतो त्या जमिनीची शुद्धी करायची. जमिनीला दोन्ही हातांनी स्पर्श करायचा. दर्शन घ्यावं. तिथं अक्षता व्हायच्या. ओम तत्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च दारयन् मां देवी पवित्रं गुरुजासनं. आता आपल्या उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या. पुढील मंत्र म्हटल्यानंतर त्या अक्षता 4 दिशांना वाहून द्याव्या. असं केल्यानं आपल्या पूजेमध्ये कुठल्या प्रकारची विघ्न येत नाही. अपक्रामन्तु भूतानि पिशाचः सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्मसमारंभे. अक्षता सर्व दिशांना वाहून द्या. आता षडंगण्या म्हणजे आपल्या स्वतःची शुद्धी करायची असते. फुलानं प्रथम आपल्या स्वतःवरती स्वतःच्या अंगावरती पाणी शिंपडायचं आणि पुढे प्रत्येक मंत्र म्हणताना त्या त्या अवयवाला स्पर्श करायचा. प्रथम स्वतःच्या हृदयाला हात लावावा. श्री गणेश देवताभ्यो नमः, हृदयाय नमः.
त्यानंतर कंठाला हात लावावा. श्री गणेश देवताभ्यो नमः. कंठाय नमः. मस्तकाला स्पर्श करायचा. 2 भुवयामध्ये स्पर्श करा. श्री गणेश देवताभ्यो नमः. शिरसे स्वाहा. त्यानंतर शेंडीच्या जागी स्पर्श करावा. श्री गणेश देवताभ्यो नमः. शिखाय वषट. दोन्ही हात छातीवर ठेवायचे. श्री गणेश देवताभ्यो नमः. कवचाय हुं. त्यानंतर दोन्ही नेत्रांना म्हणजे डोळ्यांना स्पर्श करा. श्री गणेश देवताभ्यो नमः. नेत्राय वषट. आता डाव्या हाताने उजव्या हातावरती टाळी वाजवावी. श्री गणेश देवताभ्यो नमः. हस्ताय फट. यानंतर आपण करणार आहोत कलश पूजन. शुद्ध पाण्यानं भरलेला कलश किंवा तांब्या घ्यायचा. त्यावरती खालून वर कुंकुवानं 5 रेषा काढायच्या. कुंकुवानं स्वस्तिक काढायचं. कलशामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल, बदाम, सुपारी, एखादं नाणं टाकावं. कलशावरती 5 विड्याची पानं ठेवावी. त्यावरती नारळ ठेवावा. नारळावर देखील स्वस्तिक काढायचं कुंकुवानं. आणि गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवायच्या. त्यावरती हा कलश स्थापन करायचा. कलशाची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. पुढील मंत्र म्हणायचा. कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रसमाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातु गणः स्फुटः कुक्षोऽधु सागरः सर्वेष्वस्तु दीपावसुन्दरा ऋग्वेदेति यजुर्वेदः सामवेदो सर्वणः आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः गङ्गे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. ओम कलशाय नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामि. आता आपण जी गणपती बाप्पाची मूर्ती आणली आहे, चौरंगावरती ज्या ठिकाणी आपण तांदळानं स्वस्तिक काढली त्या आसनावरती गणपती बाप्पांची मूर्ती बरोबर स्वस्तिकवरती ठेवून द्यायची. शंखपूजन आणि घंटेचं पूजन झाल्यानंतर आपण बाप्पाच्या मूर्तीमध्ये प्राण ओतणार आहोत. प्राण प्रतिष्ठापना करणार आहोत. प्रथम शंखाची पूजा करा. शंखाला स्नान घालायचं. शंख पुसून घ्या. आपल्या उजव्या हाताला शंख स्थापित करायचा. शंखाला गंध लावावं, फूल व्हावं, अक्षता वाहू नका. पुढील मंत्र म्हणायचं. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात्. शंखाय नमः. गंधपुष्पं समर्पयामि. त्यानंतर घंटेची पूजा करायची. घंटा देखील तामणात घालून तिला स्नान घालावं, स्वच्छ पुसून घ्यायची. घंटा थोडीशी वाजवायची. आपल्या डाव्या हाताला चौरंगावरती स्थापित करायची. घंटा वाजवल्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती निघून जाते. घंटेला गंधाक्षता फुलं अर्पण करायची. पुढील मंत्र म्हणायचा. आगमर्थं तु देवानां गमनार्थ तु रक्षतां पूर्वे घंटारवं तत्र देवता ध्यानलक्ष्मणं घंटाय नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामि. आता या पूजेचा आत्मा म्हणजेच गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना. गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये आपण आता विशिष्ट मंत्रांचा उच्चार करून प्राण ओतणार आहोत. गणपती बाप्पांचं ध्यान करा. स्वतः बाप्पा आपल्या समोर बसले आहेत अशी कल्पना करा. आपला उजवा हात गणपती बाप्पांच्या डाव्या छातीला म्हणजेच हृदयावरती ठेवायचा. पुढील प्राण प्रतिष्ठापनेचे मंत्र होईपर्यंत हात तसाच ठेवायचा, हात काढायचा नाही. ओम आम ह्रीं क्रोम अं यं रं लं वं शं शं सं हं रं क्षं आ क्रोम रोम आं हंसासोऽहम् अस्यान्मूर्तो प्राण इह प्राणः. ओम आं ह्रीं क्रोम अं यं रं लं वं शं शं सं हं रं क्षं आ क्रोम ह्रीं आं हंसासोऽहम् अस्यान्मूर्तो जीव इह स्थितः. आं ह्रीं क्रोम अं यं रं लं वं शं शं सं हं रं क्षं आ क्रोम ह्रीं आं हंसासोऽहम् अस्यान्मूर्तो सर्वेन्द्रियाणि वाग्मनस्त्वक् चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राणपाणि पादपायुस्तानि हे वागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा. ओम असुनिते पुनर्स्मासु चक्षुः पुनः प्राणमीह देहि भोगं जोग पश्येम सूर्यमचुरन्तमनुमते मूलया स्वस्तिः. ओम चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणाय मनीषिणः गुहात्रिणी निहिता नेवियन्ति तुर्यं वासो मनुष्या वदन्ति. गर्भाधानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थं 15 प्रणरावृत्ती करिष्ये. गणपती बाप्पाला हात जोडावे. अशा पद्धतीनं हा मंत्र म्हटल्यानंतर
पाणी सोडायचं. पाणी सोडत असताना प्रत्येक वेळी ओमकार म्हणजेच ओम म्हणायचं. ओम 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 ओम. आता दुर्वेने गणपती बाप्पांच्या डोळ्याला शुद्ध तूप लावायचं आणि पुढील मंत्र म्हणायचा. तच्चक्षुर्देवहितं शुकमुच्चरत पश्येम शरदाशतं जीवेम शरदाशतं इति मंत्रेण देवस्य काचेन नेत्रोन्मिलनं कृत्वा. आता गणपती बाप्पांच्या मूर्तीला गंध, हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करावी. श्री सिद्धिविनायकाय नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामि. हरिद्रां कुंकुम च समर्पयामि. त्यानंतर मूर्तीसमोर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. गणपती बाप्पाला दिव्यानं तसंच अगरबत्तीने ओवाळायचं. श्री सिद्धिविनायकाय नमः. धूपं दीपं नैवेद्यं च समर्पयामि. त्यानंतर जोडपानावरती सुपारी, बदाम, नाणं म्हणजे दक्षिणा ठेवावी. हा विडा गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर ठेवायचा. देठ देवाकडे, 5 श्लोक आपल्याकडे अशा पद्धतीने ठेवा. त्यावरती एक पळी पाणी सोडायचं. श्री सिद्धिविनायकाय नमः. मुखवासार्थे पूही फलतांबूलं सुवर्णपुष्पदक्षिणां मंत्रपुष्पं च समर्पयामि. देवाला एक फूल व्हायचं, नमस्कार करायचा. अनया पूजया श्री सिद्धिविनायकः प्रियताम्. आता षोडशोपचारे पूजा. गणपती बाप्पाची आपण आता षोडशोपचारे पूजा करणार आहोत. आपल्या देवघरात जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती ताम्हणामध्ये घ्या. मूर्ती नसेल, गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यावी. आता पुढील जे संस्कार मी सांगणार आहे ते आपल्याला ताम्हणामध्ये सुपारीवरती किंवा देवघरातील मूर्तीवरती करायचे. सोबत आपली जी गणपती बाप्पाची पार्थिव मूर्ती आहे त्यावरती करायची. ताम्हणातील सुपारी किंवा गणपतीच्या मूर्तीवरती पळीनं पाणी व्हावं आणि पार्थिव गणपतीवरती फुलानं डुबून पाणी शिंपडायचं. प्रथम ताम्हणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी घ्यायची. ध्यान करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पहिला संस्कार आवाहन म्हणजेच गणपती बाप्पांना आता पूजेमध्ये आपण आमंत्रित करणार आहोत. थोड्याशा अक्षता घ्याव्या, त्या सुपारीवरती व्हायचं, तसंच गणेश मूर्तीवरती देखील व्हायचं. पुढील मंत्र म्हणायचा. श्री गणेश देवताभ्यो नमः. आवाहयामि. आवाहनार्थी अक्षतां समर्पयामि. यानंतर देवाला आपण आसन देणार आहोत. पुन्हा सुपारीवरती आणि आपल्या गणेश मूर्तीवरती थोड्याशा अक्षता व्हायच्या. एखादं फूल व्हावं. श्री गणेश देवताभ्यो नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. आता पाद्यम म्हणजेच गणपती बाप्पांचे आपण पाय धुणार आहोत. सुपारीवरती पळीभर पाणी व्हायचं आणि गणेश मूर्तीच्या पायाला फुलाने पाणी व्हायचं. श्री गणेश देवताभ्यो नमः. पाद्यम समर्पयामि. त्यानंतर आपण आता गणपती बाप्पांचे हात धुणार आहोत, ज्याला अर्घ्य म्हणतात. पळीभर पाण्यामध्ये हळद, कुंकू, गंध, अक्षता टाकाव्या. हे पाणी ताम्हणामधील सुपारी किंवा गणपतीच्या मूर्तीवरती व्हायचं. फुलानं पार्थिव गणेश मूर्तीच्या हातावरती हे पाणी व्हावं. श्री गणेश देवताभ्यो नमः. अर्घ्यं समर्पयामि. यानंतर आचमन. सुपारीवरती पळीभर शुद्ध जल व्हायचं, तसंच मूर्तीवरती देखील फुलानं शुद्ध जल शिंपडायचं. पुढील मंत्र म्हणायचा. श्री गणेश देवताभ्यो नमः. आचमनीयं समर्पयामि. पार्थिव मूर्तीवरती पाणी शिंपडताना काळजी घ्या, दुरूनच पाणी शिंपडायचं. आता आपण गणपती बाप्पांना स्नान घालणार आहोत. पुन्हा पळीभर शुद्ध पाणी सुपारीवरती अर्पण करायचं, तसंच फुलानं गणेश मूर्तीवर देखील अर्पण करायचं. श्री गणेश देवताभ्यो नमः. स्नानं समर्पयामि. स्नान घातल्यानंतर आपण आता त्यांना पंचामृतानं स्नान घालणार आहोत. दूध, दही, मध, तूप आणि साखर सर्व एकत्र करायचं. पंचामृत तयार करून घ्या. एक पळी पंचामृत ताम्हणामधील सुपारी किंवा गणपतीच्या मूर्तीवरती व्हायचं. फुलानं थोडंसं पंचामृत दुरूनच व्हावं. श्री गणेश देवताभ्यो नमः. पंचामृत स्नानं समर्पयामि. पुन्हा एक पळी शुद्ध जल सुपारीवरती अर्पण करा. थोडंसं पाणी मूर्तीवरती शिंपडायचं. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आता गंधोदक स्नान. एका पळीमध्ये शुद्ध जल घ्यायचं, त्यामध्ये कुंकू किंवा गंध टाकावं. ताम्हणातील सुपारीवर किंवा गणपतीवर हे वाहून द्यावं आणि फुलानं गणेश मूर्तीवरती दुरूनच शिंपडायचं. श्री गणेश देवताभ्यो नमः. गंधोदक स्नानं समर्पयामि. पुन्हा एक पळी शुद्ध जल सुपारीवरती व्हायचं आणि फुलानं हे शुद्ध जल मूर्तीवरती शिंपडायचं. श्री गणेश देवताभ्यो नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आता ताम्हणातील सुपारी किंवा गणेश मूर्तीला
हळद कुंकू गंध अक्षता फुले व्हायची. तसंच जी मूर्ती आहे ती पार्थिव मूर्ती त्यांना देखील हळद कुंकू अक्षता गंध फुलं व्हायची. श्री गणेश देवता देव नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामि हरिद्राम कुंकुम च समर्पयामि. पार्थिव मूर्ती जी आहे चौरंगावरती तिच्या समोर आपल्या करंगळी शेजारच्या बोटाने पाण्याचा चौकोन काढायचा. त्यावर पंचामृताची वाटी ठेवून द्या, नैवेद्य दाखवायचा. पंचामृताभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. श्री गणेश देवता देव नमः नैवेद्यम समर्पयामि. त्यानंतर चौरंगावर जोड पानावर नाणं खाली बदाम ठेवावा म्हणजे विडा ठेवायचा. त्यावर 1 पळी पाणी सोडायचं. उत्तरापोषणम हस्तप्रक्षालन मुखप्रक्षालन च समर्पयामि. आता महाअभिषेक. ताम्रातील गणेश मूर्ती किंवा सुपारी तसंच आपली पार्थिव मूर्ती दोन्हीवरती आपण आता गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करणार आहोत. पळीभर पाणी सुपारीवरती व्हायचं आणि फुलानं मधून थोडंसं पाणी मूर्तीवरती शिंपडावं आणि सोबत गणपती अथर्व शीर्षाचं पठण किंवा श्रवण करावं. अथर्व शीर्षाचं पठण श्रवण सुरू असताना पळीमध्ये ताम्रामधील सुपारीवरती पाणी व्हायचं. फुलानं गणेश मूर्तीवरती पूर्णच पाणी शिंपडायचं. ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं भर्तासि त्वमेव केवलं भर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं विष्णुं वच्मि सत्यं वच्मि अवत्वाम् अवक्तारम् अवशोदारम् अवधाकारम् अवधाकारम् वामुचानुशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवत्रातात् अवदक्षिणातात् अवचोर्भागात् अवधरातात् तदुक्मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाद्यस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दराज्ययोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयं सर्वं जगदिदं तत्तु जायते सर्वं जगदिदं तत् तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयैरेमिष्यति सर्वं जगदिदं त्वयि गच्छति त्वं भूमिरापन्नो नीरो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारभूतोऽसि नित्यं त्वं शक्तिप्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमस्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरं गणादिं पूर्वमुच्यते वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वरः परतः आन्द्रेन्दुषितं तारेरघ्नम् एतत्पूर्णं गकारापूर्वरूपम् अकारो मध्यम रूपम् अनुस्वराचारूपम् बिन्दुरस्रूपम् नादः सन्धानं संहिता सन्धि त्रिशा गणेशविद्या गणगुरुषि सच्चिदगायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गणपतये नमः. ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशुमङ्कुशधारिणं प्रथमचवर्धं हंसविभां मूषकभुजं रक्तं लम्बोदं शूर्पकर्णकं रक्तं वासुदं रक्तगन्धां लिप्तां रक्तपुष्पे सुविद्धं भक्तां कम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टियादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं योगी योगिनं वरा. नमो गणपते नमो गणपते नमः गणपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः. अथर्वशीर्षयोजिते स ब्रह्मव्याय कल्पते स सर्वथा सुखमेधते स सर्वविघ्नेन बाध्यते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते. सायं ध्यानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातर्ध्यानो रात्रिकृतं पापं नाशयति. सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्राध्यानो पविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च विन्दति. इदम् अथर्वशीर्षं शिष्याय न देयं यो योगी मोहादास्यति स पापीया न भवति सहस्रवर्तनात् यं यं कामवदीते तं तं तमनेन साधयेत् अनेन गणपतिमभिषिञ्चति स वाग्मी भवति चतुर्थ्यामर्षण जपति स विद्यावान् भवति इत्यथर्वणवाक्यं ब्रह्मादावरणं विद्यात् न भवेति कदाचनेति. यो दुर्वाङ्कुरे रजति स वैश्रवणोपमो भवति यो लाजेरजति स यशवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलं वाप्नोति यः साध्यसम्मिद्धिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते. अष्टो ब्राह्मणान् सम्यक् गृहीत्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमा सन्निभवा तत्त्वा सिद्धमन्त्रो भवति. महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वं विद्भवति स सर्वं विद्भवति
एवं वेद इत्युपनिषद. ओम शांती शांती शांती. अभिषेक झाल्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती ज्या ठिकाणी आपण जोड बांधून ठेवले आहे तिथे एके ठिकाणी ही सुपारी स्थापित करा. जर आपण देवघरातील मूर्तीवरती जर हा अभिषेक केला असेल तर ती मूर्ती त्या ठिकाणी स्थापित करायची. आता आपली जी पार्थिव मूर्ती आहे त्यावरती दुर्वेने दुरूनच थोडंसं शुद्ध जल म्हणजेच पाणी शिंपडायचं. श्री सिद्धी विनायकाय नमः. शंखोदक स्नानं समर्पयामी, मांगलिक स्नानं समर्पयामी. त्यानंतर वस्त्र, देवाला आपण आता वस्त्र अर्पण करणार आहोत. कापसाची वस्त्रमाळ तयार करा आणि ही वस्त्रमाळ गणेश मूर्तीला अर्पण करायची. श्री सिद्धी विनायकाय नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. त्यानंतर यज्ञोपवी म्हणजेच गणपती बाप्पांना जानवं घालायचं. जानवं घालताना ते गणपती बाप्पांच्या डाव्या खांद्याच्या वरतून आलं पाहिजे आणि उजव्या हाताच्या खालून आलं पाहिजे. श्री सिद्धी विनायकाय नमः. यज्ञोपवीतं समर्पयामी. यज्ञोपवीतांते आचमनीयं समर्पयामी. आता गणेश मूर्तीला म्हणजेच गणपती बाप्पाला गंध लावावा म्हणजे चंदन लावावं. श्री सिद्धी विनायकाय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. त्यानंतर अलंकार, अलंकार म्हणून अक्षता व्हायच्या. श्री सिद्धी विनायकाय नमः. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी. त्यानंतर गणेश मूर्तीवरती हळद कुंकू व्हायचं. श्री सिद्धी विनायकाय नमः. हरिद्रां कुंकुम च समर्पयामी. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला सिंदूर लावायचं. श्री सिद्धी विनायकाय नमः. सिंदूरं समर्पयामी. त्यानंतर गणपती बाप्पाला गुलाल लावावा, बुक्का लावावा. श्री सिद्धी विनायकाय नमः. नाना परिमल द्रव्यं समर्पयामी. त्यानंतर गणपती बाप्पाला फुले व्हावी. श्री सिद्धी विनायकाय नमः. पुष्पं समर्पयामी. गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून घेतलेली सुपारी जी जोडपानावर ठेवली आहे तिला देखील हळद कुंकू अक्षता गंध फुलं व्हावी. श्री सिद्धी विनायकाय नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. हरिद्रां कुंकुम च समर्पयामी. यानंतर अथांग गणपती बाप्पांच्या अंगाची पूजा आपण आता करणार आहोत. प्रत्येक अंगाची पूजा करत असताना त्या त्या अंगाला हळद कुंकू किंवा अक्षता व्हाव्या. हळद कुंकू किंवा अक्षता वाहताना दोनच व्हायच्या, जपून व्हायच्या. प्रथम पायाचं पूजन म्हणजे पाद्यपूजन. श्री गणेश गणाय नमः. पादुक पूजयामी. त्यानंतर डोकराला व्हाव्यात. विघ्नराजाय नमः. जान्हवी पूजयामी. आता मांड्यांची पूजा करायची. आकुवाहनाय नमः. उरु पूजयामी. त्यानंतर कमरेला हळद कुंकू व्हायचं. हेरंबाय नमः. कटी पूजयामी. त्यानंतर स्तन म्हणजे छातीची पूजा करायची. गौरी सुताय नमः. स्तनो पूजयामी. हृदयाला म्हणजे डाव्या बाजूला हळद कुंकू व्हायचं छातीला. गणनायकाय नमः. हृदयं पूजयामी. यानंतर कंठाची पूजा करावी. स्थूलकर्णाय नमः. कंठं पूजयामी. त्यानंतर स्कंद म्हणजे खांद्याची पूजा. स्कंदाग्रजाय नमः. स्कंदो पूजयामी. त्यानंतर हस्त म्हणजे चारी हातांची पूजा. पाशहस्ताय नमः. हस्तो पूजयामी. त्यानंतर वक्त्रम म्हणजेच मुखाची पूजा. गजवक्त्राय नमः. वक्त्रं पूजयामी. कपाळाची पूजा करायची. विघ्नहर्ते नमः. ललाटं पूजयामी. त्यानंतर शिरावर म्हणजे डोक्यावरती हळद कुंकू अक्षता व्हायच्या. सर्वेश्वराय नमः. शिरः पूजयामी. आणि सर्वांग पूजा म्हणजे गणपती बाप्पाच्या सर्वांगावरती हळद कुंकू अक्षता व्हायच्या. गणाधिपाय नमः. सर्वांगं पूजयामी. अशा पद्धतीनं गणपती बाप्पांची अथांग पूजा आपण करतो. त्यानंतर पत्री पूजा म्हणजेच गणपती बाप्पांना झाडाची पानं प्रिय आहे. विविध फुल झाडांची फळ झाडांची जी जी पानं आपल्याला मिळतील ती आपण गणपती बाप्पांना अर्पण करायची. आंबा, पेरू, बेल, माका, मधुमालती, आघाडीची पानं, शमीची पानं अवश्य अर्पण करा. श्री सिद्धी विनायकाय नमः. सर्वांग पूजयामी. अटपत्र पूजा सुमुखाय नमः. आपण गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून फळं आणली आहेत. ताजी फळं आणावी. ती सर्व फळं देखील गणपती बाप्पांच्या समोर मांडून घ्यायची. त्यावरती थोडंसं पाणी सोडावं फळीवर. आता धूपदीप म्हणजेच गणपती बाप्पांना दीपानं म्हणजेच शुद्ध तुपाच्या दिव्यानं आणि अगरबत्तीनं ओवाळायचं. श्री सिद्धी विनायकाय नमः. धूपं समर्पयामी. दीपं समर्पयामी. गणपती बाप्पांना फुलं अर्पण करावी. माल्यादिनी सुगंधिनी माल्यादिनी वेपभूयातानि पूजार्थ पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. श्री गणेश देवताभ्यो नमः. पूजार्थे पुष्पाणि समर्पयामी. गणपती बाप्पांना आवडणारी दुर्वा 21 दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या. श्री सिद्धी विनायकाय नमः. दुर्वांकुराय समर्पयामी.
आता महानैवेद्य गणपती बाप्पांना आपण आता नैवेद्य दाखवणार आहोत। पंचखाद्यांचा गणपती बाप्पांचा आवडता मोदकांचा नैवेद्य करावा, गोड पदार्थाचा नैवेद्य करायचा। आपल्या उजव्या हाताच्या करंगळीच्या शेजारचं जे बोट आहे त्यानं जमिनीवरती सलग 10 दिवस गणपती बाप्पा जोवर आपल्या घरात आहे, सकाळ संध्याकाळ सहकुटुंब सहपरिवार मनोभावे आरती करायची। रोज सकाळ संध्याकाळ बाप्पांना नैवेद्य दाखवायचा। स्थापना झाल्यावर तसंच रोज आपली आरती झाल्यानंतर आपल्या उजव्या बाजूतून डाव्या बाजूचे स्वतःभोवती रचना मारायची। पुढील मंत्र म्हणायचा, यानि कानि च पापानि जन्मान्तरभूतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे। पूजेत काही राहिला असेल तर त्याची क्षमा म्हणून ही प्रदक्षिणा मारली जाते। त्यानंतर गणपती बाप्पाला मनोभावे नमस्कार करा, प्रसादाचं वाटप करा। 10 दिवस अशाच पद्धतीने आपल्या घरामध्ये आरती करा। तर अत्यंत साधी सोपी परंतु शास्त्रोक्त अशी ही पूजा आहे। आपण प्रत्येकानं आपल्या घरात याच पद्धतीने यावर्षी गणेश स्थापना करा। सर्व मंत्र मी आपल्याला लिहून दिले आहेत, शक्य झाल्यास सोबत पठण करा। नुसतं श्रवण करून त्याप्रमाणे कृती केली तरी चालेल। ही पूजा आपल्याला कशी वाटली? पूजा आवडली असेल? वरती गेलं नाही तर मग ते शाव लावू सर्वांगी सुंदर बाप्पा